तर मित्रांनो तुम्हाला पण यायचे असेल असं वॉटरफॉलला आणि शिव टेम्पलला तर माझी आयडीला फॉलो करून घ्या. चला दाखवतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझा मित्र निघालो होतो बदलापूर मधला सर्वात प्रसिद्ध वॉटरफॉल साठी. तर आम्ही निघालो होतो शहाड वरून समृद्धी महामार्ग नॅशनल हायवे वरून. मित्रांनो, या हायवेला बघून असं वाटतं की आपण कुठेतरी स्वर्गातच आलोय. मग आम्ही पोहोचलो कुळगावामध्ये आणि इथून राईट मारून सरळ निघालो स्टेशनकडे. फायनली पोहोचलो होतो आम्ही स्टेशनला आणि स्टेशनवरून सीधा निघत होतो आम्ही शिव टेम्पल साठी. तर मित्रांनो, तुम्हाला पण जायचं असेल फिरायला तर घरी बसून काय होत नाही मित्रांनो. एकदाच बोलला ना जायचं फिरायला तर निघायचं डायरेक्ट. मग आम्ही आलो होतो मित्रांनो गावदेवी प्रवेशद्वारकडे. तिथून राईट मारला आणि सरळच निघालो. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो मित्रांनो जोवेली गावामध्ये. इथून निघाल्यानंतर तुम्हाला थोड्याच अंतरावर भेटेल दहिवली गाव आणि ह्या गावामधील सर्वात प्रसिद्ध शिवशाही वडापाव सेंटर आहे हा. तर तुम्ही पण येत असाल बदलापूर मधला सर्वात प्रसिद्ध धनगर वॉटरफॉलला तर शिवशाही वडापाव सेंटरला नक्की व्हिजिट करा. मित्रांनो, ह्या मिसळची किंमत आहे फक्त 60 रुपये. मग काय मिसळ वगैरे खाल्ला आम्ही आणि निघालो परत आमच्या वाटेला. तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो होतो. इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता. मग काय इथं गाडी वगैरे पार्क केली आणि इथून आम्ही दर्शनासाठी निघालो पूजेची थाट घेऊन. फायनली आम्ही पोहोचलो होतो कोंडेश्वर देवस्थानला आणि इथं आम्ही चप्पल वगैरे काढले. चप्पल वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही निघालो फायनली देवीच्या दर्शनासाठी. तर मित्रांनो फायनली आम्ही महादेवाचे दर्शन घेतला आणि इथून निघणार होतो आम्ही धनगर वॉटरफॉलला. तर मित्रांनो, ह्या मंदिरामधून तुम्ही बाहेरच्या व्ह्यूज बघितल्या ना तर एवढं खतरनाक दिसतो ना, खूपच भारी दिसतो. कारण की ना इकडे सगळं वॉटरफॉल, 2 वॉटरफॉल आहे तिथं. इथं एक समोर दिसतोय तो आणि ते मंदिराच्या पलीकडे तिकडे एक दिसतोय तो. खूपच छान दिसतो मंदिरामधून हा व्ह्यू. तर मित्रांनो दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो होतो धनगर वॉटरफॉल साठी. ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवू. थँक्यू. तर मित्रांनो इकडून 10 मिनिटाच्या वॉकिंग रस्ता आहे धनगर वॉटरफॉलला. चला तुम्हाला दाखवतो. मग काय मी आणि माझा मित्र निघालो होतो जंगलाच्या रस्त्याने धनगर वॉटरफॉल शॉर्टकट साठी. तर गाईज इकडे बिबट्याचा आवाज येतोय, जरा ऐका. भाव आमची फाटली, बिबट्या आलाय. लय डेंजर काम आहे इकडे. कोणी येऊ नका फिरायला, बेकार काम आहे. आम्ही तर निघालो वाचू, तुम्ही निघता की नाही ते तुम्हाला माहिती. मग काय मित्रांनो, बिबट्या दिसल्यानंतर आमची सगळ्यांची फाटली होती. तर हे लोक डायरेक्ट जायचं नावच घेत नव्हते. क्या देखा आपने इधर? शेर का आवाज, बिबट्या देखा कुछ नहीं सुना, खाली सुन के फट गई, सुन के फट गई. तर मित्रांनो आम्ही शॉर्टकट न जाता लॉंग वे गेलो आणि रिटर्न आलो. रिटर्न येऊन कोंडेश्वरवरून बाईक घेतली आणि निघालो धनगर वॉटरफॉल साठी. मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो होतो धनगर वॉटरफॉलला. बट गाडीवरती न जात होती म्हणून पार्क इथे केला आणि निघालो. इथून थोडा वॉक केल्यानंतर 2 मिनिटाच्या अंतरावरती धनगर वॉटरफॉल आहे मित्रांनो. तर फायनली गाईज आम्ही पोहोचलो धनगर वॉटरफॉलला. तर गाईज बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर आहे धनगर वॉटरफॉल. तुम्ही पण या आणि विजिट करा या वॉटरफॉलला. तर मित्रांनो ही थोडा रिस्क जागा आहे. तर थोडा व्यवस्थितच इकडून चालायचं. पाय सटकण्याची शक्यता आहे जास्त. हे बघू शकता तुम्ही. हे बघा खूपच रिस्क आहे. तर व्यवस्थित इकडून बघून जायचं. तर हे बघू शकता तुम्ही धनगर वॉटरफॉल बदलापूर इथला आहे. तर मित्रांनो तुम्ही पण बदलापूरला आहे आणि ह्या वॉटरफॉलला एकदा नक्की विजिट करा. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हा माझा ब्लॉग. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू.